आपल्या डोक्यावरचं जर छप्पर निघून गेलं तर काय अवस्था होती याची जाणीव प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक व्यक्तीला असते. तशीच अवस्था आज करगणी येथील नागरिकांची झालेली आहे. नमस्कार, क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत आटपाडी तालुक्यातील करगणी या गावी. माझ्या पाठीमागं जे आहे ते कधी काळी इथं सुसज्ज छोटेखानी बस थांबा होता. एक शेड होतं राजपथ इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून उभा केलेलं. सांगली आटपाडी रोडवर जे प्रवासी प्रवास करत होते त्या प्रवाशांना थांबण्यासाठी, निवाऱ्यासाठी हे बस स्थानक इथं होतं. उन्हापासून पावसापासून बचाव करत एसटीची वाट पाहणारे प्रवासी या ठिकाणी होते. परंतु काही कारणास्तव हे बस स्थानक इथून पाडण्यात आलं, हलवण्यात आलं. इथं बोर्डही लावलेला आहे, परंतु ज्या ठिकाणी हे बस स्थानक उभा केलंय असं सांगण्यात येते तिथं कोणत्याही प्रकारचा निवारा नाही. नेमका बस स्थानकाचा त्या ठिकाणी बोर्डही नाही. त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणारे प्रवासी संभ्रमात आहेत की नेमकं आम्ही थांबायचं कुठं. एसटी वाल्यांनाही तोच प्रॉब्लेम आहे की नेमकी एसटी थांबवायची कुठं. या संदर्भात या प्रवाशांच्या उद्विग्न प्रतिक्रिया आम्ही घेतलेल्या आहेत. नाव काय तुमचं? संदीप विलास गोडसे, गाव? वडूज. बरं, आता तुम्ही ह्या स्टँड वर थांबलेला इथं. एसटी कुठे थांबते तुम्हाला माहित आहे का? नाही माहित. हे स्टँड पाडलेलं तुम्हाला दिसतंय. हा. मग इथं तुम्ही किती उशीर प्रतीक्षा करताय इथं थांबला? एक 5-10 मिनिटं, 10-15 मिनिटं झाले. आता हे जे स्टँड आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हा. यांच्या पुतळ्याच्या जवळ आहे असं तिथं लावलंय फलकावर, त्या सूचना दिल्या. हा. मग तुम्हाला आता इथं स्टँड नाही, म्हणजे उभा राहायला जागा नाही, हा. काय सांगाल? इथं निवारा बी नाही काय, आणि हे स्टँड होतं ते पहिलं बरोबर. पाडलेलं आहे. त्या संदर्भात एवढी माहिती देत आहे. नमस्कार, मी सागर लांडगे, राहणार करगणी, मूळचा कायमचा रहिवासी. मी सामाजिक कार्यकर्ता पण आहे आणि तसेच गावचा रहिवासी पण आहे. आता हा जो स्टँडचा विषय गेली 15 दिवस चालू आहे, त्या संदर्भात बोलायचं जर झालं तर आज या ठिकाणी बैठ वगैरे घेतली, इकडच्या लोकांची, खालची वगैरे सगळ्यांची झाली. पण माझ्या मते एस टी जी येते आता, ती एस टी तिथं उभा राहताना जो निम्मा रस्ता आहे पूर्णपणे, त्या निम्म्या रस्त्यावर एस टी थांबते. दुसरी गोष्ट, जर पाठीमागून मोठं वाहन आलं तर ते वाहन पास करताना जर बाय चान्स एखादा ऍक्सिडेंट झाला, 2 व्हीलर जर आली तर त्याला पास करायला जागा राहत नाही. तसंच झालं. त्यानंतर 4 ते 5 वाजता ह्या रस्त्याला पूर्णपणे ट्रॅव्हल्स उभे असतात. मला वाटतं करगणीतून 10 ते 12 ट्रॅव्हल्स आहेत. त्यांचं उभं राहायचं ठिकाण इथून तिथपर्यंत म्हणजे स्टँडच्या जवळपासच आहे. जर त्या ठिकाणी एखादा अपघात झाला तर ह्याला कारणीभूत कोण असेल? हे प्रशासन असेल, ग्रामपंचायत असेल, की हे ठराविक जे मूळ व्यापारी आहेत की ज्यांनी ह्या गोष्टी करायला लावलेल्या आहेत हे असतील? का केलं असेल असं तुम्हाला वाटतं? हे प्रत्येक, आम्हाला तर असं वाटतं, आमची अशी भावना आहे की कोणी ना कोणी यात राजकारणात इन्व्हॉल्व असेल की ज्यांनी समाजाचा विचार न करता, गावकऱ्यांचा विचार न करता, केवळ आपल्या फायद्यासाठी या सर्व गोष्टी ठरवून केलेल्या आहेत. तुमचं म्हणणं काय, स्टँड कुठं झालं पाहिजे? ते त्यांनी विचार करायला पाहिजे. आपण जे स्टँड आपण काढतोय किंवा आपण स्वतःसाठी जे स्टँड लावायला सांगतोय ते बाबा व्यवस्थितरित्या चांगली ठिकाण आहे का, की जेणेकरून तिथून इथनं पुढच्या बाबीमध्ये अडचणी येणार नाही, एखादा अपघात होणार नाही. आपण पण गावचा रहिवासी आहे. मग आता ज्यांनी स्टँड काढले किंवा ज्यांनी ते लावायला लावले ते स्वतः लोक गाडीनं मोठ्या जातात, त्यांच्या स्वतःच्या 4 व्हीलर आहेत. पण जे सर्वसामान्य आहेत त्यांना ते एसटीनंच प्रवास करावा लागतो. तुमचे एक म्हणणं आहे की पहिल्या ठिकाणी स्टँड पाहिजे, पहिल्या ठिकाणी नाही, ती एक जागा जरी सोडून तुम्हाला दुसरी जरी योग्य जागा वाटत असेल तिथं तुम्ही लावू शकता. असं आमचं मत नाही की त्याच ठिकाणी स्टँड बसलं पाहिजे. पण गावाच्या भूमिकेतून, गावाच्या म्हणजे विकासासाठी जी जागा जी योग्य असेल त्या ठिकाणी स्टँड तुम्ही लावा, एवढीच आमच्या. काय सांगाल? स्टँडचा वाद उद्भवलेला आहे, 15 दिवसापासून जुनं स्टँड काढलेलं आहे. स्टँड काढलंय बरोबर आहे. त्याच्या मागचे कोण कारण असतील ते आम्हाला काय काढणार नाही. फक्त स्टँड हे योग्य ठिकाणी लावा आणि लोकांना निवार करून द्या, गैरसोय होऊ नये माणसाची, बाकी काय नाही. मी दत्तात्रय बाबा सरगर बोलतोय. करगणी बस स्टँडची जागा ही प्रवासासाठी आणि मुलीसाठी किंवा वयस्कर माणसासाठी योग्य जागा आहे. आणि इथं ज्या लेडीज मुली किंवा वयस्कर माणसं आहे त्यांना ही सुरक्षित जागा आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचा माणसाला त्रास होत नाही. पहिली जागा जी होती ती असुरक्षित आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे?
ती काय आता सगळ्याला माहितीच आहे, ती काय लय बोलण्यात काय मजा नाही. तर आता इथं छत नाही, वरचं छत काढण्यात आलेलं आहे. अज्ञात लोकांनी ते छत काढलेलं आहे, तिथलं पाडलेलं आहे. तिथं कुठल्याही पद्धती पाठी लावलेली आहे, पण ती दिसत नाही. तिथं लोक दिवस दिवस प्रतीक्षा करतात एसटीची, तिथे एसटी थांबत नाही. तर तुम्ही लोकांना काय आव्हान कराल? आता काय इथं छतची काय तर सोय करणारच ना, हा. या जागेत होणार त्यांच्या पुरतं थोडं. इथं जागा अवेलेबल नाही, पण थोडंफार होणार ना. पहिली होतीच ना अशी, पहिली काय इथं छत नव्हताच. म्हणजे आता त्याच्यात पण ऍडजस्ट करतो. तिथं आमची चर्मनची बेकरी आहे, बेकरी पाशी माणसं बसती ती सावलीला, तिथं पाण्याची सोय केली आहे, टेबल ठेवली ती. इथं काय माणसाची गैरसोय काय होत नाही. छत असं लोक थांबते हा. असं लोकांचं मत आहे. नाही तिथं आता लोक नाही, ती स्टँड नसल्यामुळे नाही तिथे. आता स्टँडची सोय आपल्या अहिल्यादेवी पुतळ्यापाशी जवळ झाली आहे. अगोदर पहिल्यांदा स्टँड इथंच होतं आणि ते काय कारणास्तव तिकडे गेलं आणि आता इथं त्यांना म्हणजे प्रत्येक प्रवाशासाठी ही जागा सुरक्षित आहे आणि इथे यावं. आणि प्रत्येक सर्व माणसाने इथं यावं. नमस्कार. ही जागा पहिल्यापासून 10-15 वर्षापासून स्टँड इथंच आहे आणि ही जागा योग्य कशी आहे म्हणजे इथनं कन्याशाळा, गर्ल हायस्कूल, श्रीराम हायस्कूल इथनंच एकदम जवळ आहे. मुलींची सोय एकदम व्यवस्थित होत्या आणि बाळवाडी किंवा बनपुरी शेटपळ्याच्या लोकांना काही इथं अडचण येत नाही आणि ही जागा एकदम योग्य आहे आणि ग्रामपंचायत काहीतरी इथं शेताची सोय करते अशी आमची अपेक्षा आहे. या बस थांब्याच्या अनुषंगाने काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर माझ्या पाठीमागे जो बोर्ड दिसतोय त्या ठिकाणी तात्पुरतं बस थांबा करण्यात आला. परंतु या ठिकाणच्या नागरिकांनी सांगितलं की कित्येक वर्षांपासून या ठिकाणीच एसटी थांबते, परंतु अद्याप ही या ठिकाणी निवारा केलेला नाही. जे बस स्थानक पाडलेलं आहे त्या पाडलेल्या अज्ञातांविरोधात PWD आणि ग्रामपंचायत यांनी कारवाईचा इशारा दिलेला आहे. त्या पद्धतीनं PWD पुढील कारवाई करणार आहे, परंतु ग्रामपंचायतीने प्रवाशांचं हित लक्षात घेता वेळेमध्ये या ठिकाणी निवारा शेड उभा करणं गरजेचं आहे.